नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रासह सीमा भाग पोरका झाल्याची भावना काल गुरुवारी बेळगावमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तुकाराम महाराज ट्रस्ट सभागृहामध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली होती. सीमावासियांच्या आशा पल्लवित करणारा नेता म्हणून अजितदादांनी सीमा भागातील मराठी संस्थांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करणारा पहिला नेता म्हणून मोलाची भूमिका बजावली होती. 2014 नंतर मराठी संस्थांना आर्थिक मदत मिळालेली नसताना आगामी अर्थसंकल्पात तेही तरतूद करणार होते. मात्र त्याआधीच त्यांचे अकाली निधन झाले. सीमा प्रश्नासाठी त्यांनी प्रामाणिकपणे व तळमळीने प्रयत्न केल्याचे वक्त्यांनी नमूद केले. त्यामुळे सीमा प्रश्न सुटणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असा सूर उपस्थितांनी व्यक्त केला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तुकाराम महाराज ट्रस्ट सभागृहामध्ये आयोजित शोकसभेत माजी आमदार मनोहर किणेकर अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, खानापूर तालुका मये समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, अॅडव्होकेट एम.जी. पाटील, मदन बामणे, रामचंद्र मोदगेकर, धनंजय पाटील, शुभम शेळके आदींनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. तसेच मालोजी अष्टेकर यांनी वाचन केलेल्या ठरावाला उपस्थितांनी हात उंचावून पाठिंबा दिला. बेळगाव शहरातील रिसालदार गल्ली येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये आज दुपारी अचानक आग लागली. महिला आघाडी हॉटेलच्या संचालिका रेणू किल्लेकर यांच्या माहितीनुसार किचनमध्ये पदार्थाला फोडणी देताना उडालेल्या गरम तेलामुळे एक्झॉस्ट फॅनला आग लागली. फॅनमध्ये साचलेल्या तेलामुळे आगीने त्वरित पेट घेतला आणि परिसरात धुराचा लोट पसरला. धूर पाहताच आजूबाजूच्या नागरिकांनी हॉटेल मालकांना तातडीने माहिती दिली. हॉटेलमधील सुमारे 15 कर्मचाऱ्यांनी धाडसाने गॅस सिलेंडर्स सुरक्षित ठिकाणी हलवले आणि मुख्य विद्युत पुरवठा तातडीने बंद केला. या उपाययोजनांमुळे आग पसरली नाही आणि अग्निशामक दल येण्याआधीच परिस्थिती आटोक्यात आली. या घटनेमध्ये केवळ एक्झॉस्ट फॅनचे किरकोळ नुकसान झाले असून हॉटेलची इतर मालमत्ता सुरक्षित राहिली. सध्या हॉटेल पुन्हा नागरिकांच्या सेवेत सुरू असल्याचे समजते. बेळगाव तालुक्यातील खादरवाडी गावातील मच्छे पट्टण पंचायतीने प्रस्तावित कचरा डेपो विरोधात ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. गावकऱ्यांचा असा ठाम दावा आहे की हा प्रकल्प लागू झाल्यास गावातील वातावरण दूषित होईल आणि सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. प्रस्तावित जागेजवळ 2 तलाव, गावाची हिंदू आणि मुस्लिम समाजाची स्मशानभूमी आणि मराठा मंडळ इंग्लिश मीडियम स्कूल असून खादरवाडी गाव फक्त 200 मीटर अंतरावर आहे. कचरा डेपोमुळे जलस्रोत प्रदूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे आणि शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. सध्या ही जमीन जनावरांना चरण्यासाठी वापरली जाते, त्यामुळे चाराई सुद्धा प्रभावित होईल. ग्रामस्थांनी ठामपणे सांगितले आहे की आमचे प्राण जाऊ देत, पण कचरा डेपो येथे होऊ देणार नाही. या संदर्भात आज शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी खादरवाडी ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहून तहसीलदारांना सविस्तर निवेदन सादर केले असून प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. मारिहाळ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील बाळेकुंद्री बीके गावातील पंतनगर येथील अंबिका प्लायवूड आणि हार्डवेअर दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेळगाव ग्रामीण उपविभागाचे एसीपी गंगाधर बीएम यांच्या नेतृत्वाखाली AR पट्टणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी आरोपीवर कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मुकेश गणपती जाधव असं आहे. तपासादरम्यान त्याने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून सुमारे 1,28,000 रुपये किमतीचे हार्डवेअर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास मारिहाळ पोलीस करत आहेत. जलद व मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीची सुमारे 50 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बेळगाव सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. सायबर पोलिसांच्या माहितीनुसार कॅम्प परिसरातील रहिवासी विजयलक्ष्मी वय 26 यांनी तक्रार दाखल केली आहे. गोव्यामध्ये ओळख झालेल्या तुषार नावाच्या तरुणाने स्वतःला फिटनेस क्षेत्रातील कंपनीशी संबंधित असल्याचे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
डिसेंबर 2024 ते जानेवारी 2026 या कालावधीत आरोपीने टप्प्याटप्प्याने सुमारे 30 लाख रुपये 2 बँक खात्यामध्ये वर्ग करून घेतले. याशिवाय फिर्यादीच्या 3 क्रेडिट कार्डच्या माहितीचा गैरवापर करून अंदाजे 15 लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचे तपासात उघड झाले आहे. सायबर पोलिसांनी नागरिकांना ऑनलाईन गुंतवणुकीसंदर्भात अपरिचित व्यक्तींवर विश्वास न ठेवण्याचे व आर्थिक माहिती शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. बेळगाव शहरातील गजबजलेल्या खडेबाजार परिसरात नागरी सुविधा गंभीर अवस्थेत आहेत. मुख्य रस्त्यालगत चालू असलेल्या ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे काम खूप हळूहळू सुरू असून व्यापारी व नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. L&T कडून पाईपलाईन आणि दूरसंचार कंपन्यांकडून भूमिगत केबल कामे केल्या गेल्या, मात्र कामानंतर रस्ते पूर्वस्थितीत न आणल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. काही ठिकाणी वापरात नसलेले पाईप्स रस्त्यालगत पडले असून खोदकामानंतर रस्त्यावर धूळ साचल्याने परिसर पूर्णपणे धुळीने झाकला आहे. यामुळे दुकानदार, ग्राहक आणि पादचाऱ्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अनेक यंत्रणांकडून रस्ते खोदण्याऐवजी ड्रेनेज व्यवस्था आणि रस्त्यांच्या दुरुस्तीवर लक्ष देण्याची मागणी केली आहे. तक्रारींचा विचार करून स्थानिक नगरसेवक जयतीर्थ सौदत्ती यांनी परिसराला भेट देऊन ड्रेनेज लाईन आणि गटारे तातडीने स्वच्छ करण्याचे तसेच पाणी साचण्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. निपाणी महामार्गाजवळील साई पॅलेस धाब्याजवळील हद्दीमध्ये शुक्रवारी सकाळी 10च्या सुमारास सलमान शेख यांच्या शेतातील गवताला अचानक आग लागली. जवळपास 4 एकर वाळलेल्या गवतास लागलेली आग त्वरित लक्षात आल्याने घटनास्थळाची माहिती निपाणी अग्निशामक दलाला देण्यात आली. निपाणी अग्निशामक दलाचे अधिकारी S.N. नागनुरे, M.B. मलगीमनी, C.M. पवार, B.S. भजंत्री, B.K. दोनवाडे, V.B. नाईक व L.B. भजंत्री यांनी एकत्र येऊन आग नियंत्रणात आणली. त्यांनी सुमारे अर्ध्या तासात गवताला लागलेली आग पूर्णपणे आटोक्यात आणली. या घटनेमध्ये कोणतीही मानवी हानी झाली नाही. स्थानिक शेतकऱ्यांनी अग्निशामक दलाच्या तत्परतेचे कौतुक केले असून प्रशासनाने अशा प्रसंगी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटक भूसंपदा महसूल अधिनियम 1964 मधील कलम 94D अंतर्गत देण्यात येणाऱ्या हक्कपत्रांबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. हक्कपत्रांच्या ई-स्वतू तयार करणे, त्याची नोंदणी प्रक्रिया तसेच लाभार्थ्यांच्या नावावर ई-स्वतू नोंदणी करण्यासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आले. बैठकीत महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी तसेच तांत्रिक विभागाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. बैठकीदरम्यान ई-स्वतू प्रणाली अधिक प्रभावीपणे राबवणे, हक्कपत्र नोंदणीतील तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर करणे तसेच लाभार्थ्यांच्या नावावर मालमत्ता नोंदी जलद आणि अचूकपणे तयार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. या प्रक्रियेमुळे जमीन मालकी हक्कांची नोंद अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सुलभ होणार असून नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ वेगाने मिळण्यास मदत होणार आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे जमीन नोंद व्यवस्थापनाच्या डिजिटल परिवर्तनाला चालना मिळणार असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. इन्व्हेस्टमेंट अशीच करणार ज्याने माझी हार्टबीट खूप अशी नाही होणार आणि म्हणून एक पार्ट FD मध्ये नक्की इन्व्हेस्ट करणार, कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. बेळगाव शहरातील ग्रामदैवत श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळ्याचा उद्या शनिवार दिनांक 31 रोजी मुख्य दिवस असून सायंकाळी श्रीच्या पालखीने प्रदक्षिणा संपन्न होणार आहे. रविवार दिनांक 1 रोजी सकाळी 6:30 ते 11 वाजेपर्यंत नवचंडिका होम आणि दुपारी 12 वाजल्यापासून दुपारी 3 पर्यंत महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे. उद्या शनिवार सकाळी 6 ते 7 वाजता चौघडा व काकड आरती, सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत श्री समादेवी मूर्तीला महाअभिषेक, दुपारी 12 वाजता देवीला मिष्टान्न व महानैवेद्य, सायंकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत श्री समादेवीची पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर 5वी प्रदक्षिणा समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, नार्वेकर गल्ली करत श्री समादेवी मंदिराजवळ सांगता होईल.
रात्री 8:15 वाजता सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर सावंतवाडी, तर चंदगड नगरपंचायत नगराध्यक्ष आणि श्री संस्थान शांताश्रम वैश्य कुलगुरू मठ हळदीपूरचे माजी अध्यक्ष सुनील खानेकर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या 2 दिवस होणाऱ्या कार्यक्रमाला समस्त भाविकांनी व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष महादेव गावडे यांनी केले आहे. बेळगाव येथील हिंडलगा येथे 22 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय पातळीवरील मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. हिंडलगा स्पोर्ट्स क्लबचे चेअरमन कर्नल मोहन नाईक यांनी फलक अनावरण प्रसंगी गावाचे नामांकन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेल्या सुपुत्रांच्या गौरवासाठी असल्याचे सांगितले. फलक अनावरणासाठी प्रसिद्ध उद्योजक शिवाजीराव सडेकर, रायगड स्पर्धा विजेते विलास जानबा नाईक, डॉक्टर इस्माईल अंबी, उद्योजक परशुराम काकतकर, भीमसेना अध्यक्ष मनोज हितलमणी आणि निवृत्त कारागृह अधीक्षक उत्तम पाटील उपस्थित होते. प्रथम निवृत्त सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन चंद्रकांत कडोलकर यांनी प्रास्ताविक केले, तर स्वागत भाषण स्पर्धा प्रमुख प्रकाश बेळगुणकर यांनी केले. उपस्थित सभासद अनिल चौगुले, सुनील कुडचीकर, प्रथमेश नाईक, बाळू बेळगुणकर आणि सुरेश सांगावकर यांनी गुलाब पुष्प देऊन सर्वांचे स्वागत केले. उद्योजक शिवाजीराव सडेकर यांच्या हस्ते फीत कापून फलकाचे औपचारिक अनावरण करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमणीकर यांनी स्पर्धेची माहिती दिली, तर आकाश केणेकर यांनी टायमिंग शीपच्या वापरासह 3, 5 आणि 10 किलोमीटर धाव स्पर्धेचे आयोजन जाहीर केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने गावातील सेवानिवृत्त जवान आणि युवक उपस्थित होते, तर आभार निवृत्त सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन कृष्णा शहापूरकर यांनी मानले. बेळगावच्या मराठा युवक संघ आणि जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेतर्फे आयोजित 60व्या जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये पॉलीहेड्रॉनच्या व्यंकटेश ताशीलदारने आपली पिळदार शरीर यष्टी सादर करून बेळगाव श्री किताब पटकावला. किल्लेकर जिमचा ओम विजय पाटील बेस्ट पोझर ठरला. मराठा मंदिर मंगल कार्यालयात झालेल्या उद्घाटन प्रसंगी कर्नल हितेंद्र मराठे, राहुल जारकीहोळी, मिहीर पोद्दार, बाळासाहेब काकतकर, मारुती देवगेकर, चंद्रकांत गुंडकल आणि इतर मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार 55, 60, 65, 70, 75, 80 आणि 80 किलोवरील गटामध्ये घेण्यात आली. बेळगाव श्री किताबासाठी शुभम चौगुले, उमेश गंगणे, महेश पाटील, सुनील भातकांडे, व्यंकटेश ताशीलदार, अमर गुरव आणि व्ही किरण यांच्यात तीव्र स्पर्धा झाली. विजेत्या स्पर्धकांना चषक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन प्रमुख पाहुण्यांनी सन्मानित केले. स्पर्धेसाठी पंच आणि स्टेज मार्शल म्हणून अनेक अनुभव संपन्न अधिकारी उपस्थित होते. जॉईंट्स ग्रुप ऑफ बेळगावच्या पुढाकाराने सैनिकनगर लक्ष्मीटेक येथील जीवन आधार आश्रमात वास्तव्यास असलेल्या 25 निराधार वृद्ध महिलांसाठी आज शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी धान्य वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. समाजातील दुर्लक्षित व आधाराची गरज असलेल्या घटकांप्रती संवेदनशीलता दाखवणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य ठरला. या कार्यक्रमास जॉईंट्स ग्रुप ऑफ बेळगावचे सदस्य सुनील बुदगेकर, शिवकुमार हिरेमठ, आकाश लाटूकर, राहुल बेलवलकर, अजित कोकणे, आनंद कुलकर्णी, सुनील पवार, मधू बेळगावकर, अरुण काळे, प्रकाश तांजी आदी उपस्थित होते. सर्व सदस्यांनी आपला बहुमोल वेळ देत उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या शेवटी आश्रम प्रशासन व लाभार्थी वृद्ध महिलांच्या वतीने जॉईंट्स ग्रुप ऑफ बेळगाव तसेच दानशूर शोभा काळे यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. तवंदी घाटामध्ये काल काच वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. अपघातात चालक विनोद नामदेव भक्तारे वय 24 गंभीर जखमी झाला. हा ट्रक कणगला औद्योगिक वसाहतीतून राजस्थानकडे जात होता. अवघड वळणावर ट्रकचा ताबा सुटल्याने तो दुभाजकाला धडक देत विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाला. जखमी चालकाला त्वरित 108 रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले गेले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावर काचेचे तुकडे पसरले आणि वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. घटनास्थळावर निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित पाहणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कर्नाटकातील शेवटची सभा 25 डिसेंबर 1952 रोजी निपाणी म्युनिसिपल हायस्कूल येथे झाली होती.
या सभेची आठवण राहावी म्हणून ज्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी पिंपळाची झाडे लावण्यात आली आहेत. या ऐतिहासिक पिंपळ वृक्ष आणि परिसराची सध्या दुरावस्था झाली आहे. याची दखल घेऊन सदर ठिकाणी परिसर स्वच्छतेबरोबरच पिंपळ वृक्षाभोवती दगडविटांनी संरक्षक कट्टा निर्माण करण्याची मागणी डॉक्टर आंबेडकर पदस्पर्श शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सुधाकर माने, प्राध्यापक जे.डी. कांबळे, जनार्दन मोहिते, प्राध्यापक अजित कांबळे, प्राध्यापक डॉक्टर रवींद्र दिवाकर, मनोहर गायकवाड आदी उपस्थित होते. मोदगे, तालुका हुक्केरी येथील जागृत देवस्थान भावेश्वरी देवीची यात्रा महोत्सवाला 2 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे माघ पौर्णिमेनंतर बेळगावसह कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यात्रेला 2 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे, तर 4 फेब्रुवारी रोजी यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेच्या काळामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यात्रेला उत्तर कर्नाटकसह बेळगाव, महाराष्ट्र, गडहिंग्लज, कोल्हापूर, चंदगड व मुंबई भागातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी यात्रेला येत असतात. या यात्रेची सुरुवात माघ पौर्णिमा सोमवारी 2, 3 फेब्रुवारी तसेच 4 फेब्रुवारी असे 3 दिवस यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 2 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 ते मंगळवार संध्याकाळी 6 पर्यंत शस्त्र इंगळ्या असणार आहेत. 3 फेब्रुवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. तसेच बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी यात्रेची समाप्ती व पालखी मिरवणूक सोहळा संपन्न होणार आहे. मंत्री शिवानंद पाटील यांच्या विरोधात अवमानकारक, मानहानीकारक व निंदनीय विधाने करू नयेत असा प्रतिबंधात्मक आदेश विजापूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या विरोधात बंगळूर शहरातील 27वे अतिरिक्त शहर दिवाणी व सत्र न्यायाधीश यांनी दिला आहे. खोटी, आधारहीन, अवमानकारक व मानहानीकारक विधाने करून बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असा आरोप करत मंत्री शिवानंद पाटील यांनी आमदार यत्नाळ यांच्या विरोधात न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची दखल घेत न्यायाधीशांनी मंत्री शिवानंद पाटील यांच्या विरोधात कोणतीही अवमानकारक विधाने करू नयेत असा आदेश यत्नाळ यांना दिलाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.